आता कोणाचा फोन आला मग? हा तर शांताबाईचा फोन दिसू राहिला. आज आज कसं काय आला एकदम शांताबाईचा फोन? हा हॅलो हॅलो, बोला बोला शांताबाई. काय करू राहिल्या? काही तर नाही बा, बसली आहे. बसली होती आता थोडीशी काम गिम झाले. हा देवपूजा गिवपूजा केली ना, आता बसली आहे. हां असं असं बसल्या होत्या काय? असं बसल्या होत्या का हो वहिनी? हां लग्न कोणाचं जुळलं म्हणते बा? मला ऐकायला कोणाचं तरी लग्न जुळलं म्हणून माहीत झालं. बाई बाई शांताबाईला कसं माहीत झालं? हा मी सांगतो म्हटलं येईल. आज फोनच करत होती रात्री. येईल सांगायच्या आधीच माहीत झालं. आता नाही सोडत बाई, हा मला आता कल्लाच करते. आपल्या श्रीचं जुळलं, आपल्या श्रीचं लग्न जुळलं. असं काय? मग कधी सांगणार होत्या आम्हाला? हां कधी माहीत करत होत्या? टिक्के लागले म्हणते बाप्पा, तर आम्हाला तर कानाचा कोण नाही लागला जसा. हां परकच करून टाकलं तुम्ही तर आम्हाला. नाही हो बाई, नाही हो. अशा कशा बोलू राहिल्या तुम्ही? तुम्ही परके आहे का? आता एकुलती एक आहे तुम्ही परके आहे का? अशा कशा बोलू राहिल्या? बोलून राहिल्या म्हणजे बा, आता तुम्ही वागलेच तशा ना. टिक्के कुकडे लागले, काय कुकडे लागले तुम्ही तर काहीच माहीत नाही केलं जसं जसं आम्हाला. हां परकच करून टाकलं. अजून आहे ना माया भाऊ. हां माया भाऊ गेल्यावर काय करा तुम्ही? काही नातं तोडून टाका का आमच्यासोबत? नातं तोडून टाका वाटतं बा तुम्ही. नाही ना हो बाई, नाही ना. कशा बोलू राहिल्या तुम्ही? असं कसं करून मी? कधीतरी तुम्हाला मी अशी परक्यासारखी वागवतो काय? एवढी बाई करतो तुम्ही परक्यासारखी वागवतो का मी तुम्हाला? काही बोलू राहिल्या तुम्ही? आज मी तुम्हाला तुमच्या भावाला म्हटलं असं काहीच. बाईला फोन करून देऊ म्हटलं एक. तर म्हणे करू म्हणे रात्री म्हणे आता शांततेनं असे म्हणे ते. मी ताईला म्हटलं नाही, विचारून घ्या तुम्ही. मामा विचार झाला गंत. पण एवढं लपून चिपून गोष्ट करायची काय गरज होती? मी म्हणतो हां लपून चिपून केलं म्हणते बाप्पा तुम्ही, तर कोणाला माहीत नाही दिलं म्हणते. नाही हो बाई, काही कोण सांगितलं तुम्हाला? असं कोण सांगितलं? काही लपून चिपून नाही आहे. अशी गोष्ट लपत असते का? सांगा बरं तुम्ही. तुम्हाला कसं माहीत झालं? पण मी तर सांगतोच म्हटलं, तर मी सांगायचं राहिलं तर आधीच माहीत होऊन गेलं तुम्हाला. तर आलता मला एका जणाचा फोन आलता, मला माहीत झालं. मग त्यानं सांगितलं का असं साहेबा आम्हाला माहीत नाही झालं म्हणे गावातल्या गावात, तर तुम्हाला काय माहीत होईन बा? हां असं माहीत झालं मग आम्हाला. समजलं मला तुम्हाला फोन करणार कोण होतं. ताईनंच केला ना, गोदाबाईनं फोन केला ना तुम्हाला? गोदाबाईनं फोन केला असं, आणि तेव्हाच तुम्हाला माहीत झालं. हां ताईनं फोन करून सांगितलं तरी त्या वहिनीनं. तुम्ही तर सांगितलंही नाही मला. लपून चिपून केलं सांगितलं, पण काऊन केलं हे नाही सांगितलं असेल तुम्हाला? हे नसेल सांगितलं तर ताईनं का? ताईचे कारनामे नसेल सांगितले ताईनं, हे नाही काय? कायची कारनामे काय झालं? तुम्हाला सांगतो बाई काय झालं तर. काऊन एवढं मॅ घाईगडबडीने उरकून टाकलं? काऊन पटकन टिक्के लावून घेतले आणि कोणाला बोलावली नाही? तुम्ही काय माई पोरगी नव्हती म्हटलं? माई स्वतःची पोरगी नव्हती. मग माझ्या स्वतःच्या पोरीला तर बोलावलं असं टिक्के लावाले? ती नव्हती म्हटलं. काहीच घाईगडबडीत झालं ते, एकदम अचानकच झालं असं. अचानक याच्यासाठी करायला लागलं, हे तुमच्या मोठ्या भाऊजीच्या अचानक करायला लागलं म्हटलं एवढं घाईगडबडीत. काऊन पण काय झालं? काय केलं ताईनं? असं कसं तुम्हाला एकदम अचानक करायला लागलं एवढं गडबडीत? ताईनं काय केलं तुम्हाला सांगतो बाई आता. तुम्हाला सांगतो, हे नसेल सांगितलं ताईनं, मी सांगतो आता. ताईनं काय केलं, मागं एक पाहुणे आलत्या पाहासाठी, श्रीले पाहायला पाहुणे आलते. तर म्हटलं येईनं पाहुणे जाऊन सांगितलं का तुमच्या म्हणजे बा पोराची माय जी आहे ते लय भानगुडी आहे बा असं सांगितलं. मग ताईनं तोडून टाकलं. कसंही जुळत होतं तर ताईनं तोडून टाकलं. मग असं केलं ना, तर आता सांगा बरं, मग तर डबल जुडू राहिलं होतं तर मी ताईला सांगन काय? म्हणून मी सांगितलं नाही कोणालाच. मग पटकन ताईला सारं पसंत होतं. आता पोरीची कळलेले तर ते लावून घेतो म्हणे टिक्के. तर मग आम्ही घेतले पटकन लावून. असं ते एक सगळं घाई गडबडीत झालं, म्हणून कोणाला सांगणं नाही झालं. बाई वहिनी, हां काय सांगू राहिला तुम्ही? असं केलं तिनं? हां मला काय म्हणे माहीत आहे? मला बोलावलं नाही म्हणे तेईनं म्हणे. मला कोणाला आमच्या घरच्या इले कानाचं कोण नाही लागू दिला म्हणे गावातल्या गावात म्हणे. तुम्हाला बोलावलं नाही का म्हणे? असं सांगे मला. हां तर पटापट स्वतःच उरकून टाकलं म्हणे एकटीनं. हां हे नाही सांगितलं पण तिनं का असं झालं बा, असं केलं बघून म्या म्हणून हे नाही सांगितलं ताईनं. कशा सांगणार आहे? कशा सांगणार? तुम्ही सांगा बरं बाई, कशा सांगणार आहे? स्वतःची पुत्री स्वतःच्या हातानं करणार आहे काय? सांगा बरं तुम्ही. तुम्हाला जरी वाटत असेल खोटं का मी आता अशी बयाच म्हणून राहिली बा का तुम्हाला फोन करत होती, पण तुमच्या भावाला माझ्या मागं विचारून घे जा का मी खरंच तुम्हाला फोन करत होती का नव्हती म्हणून. तुम्हालाच नाही, मी कोणालाच फोन नाही केला. कोणालाच फोन नाही केला. अजून साक्षगंधाचं यायचं त्याचं काही लग्नाचं काही ठरायचं आहे सारं, तर मी कोणाला फोनच नाही केला. मी म्हटलं सगळ्याला फोन करून बा आणि सांगून देईन म्हटलं एखादं मात. आता कोणालाच फोन नाही केला आम्ही. तुम्हाला नाही केला, माझ्या भावाला नाही केला, माझ्या बहिणीने नाही केला, मी कोणाला फोन नाही केला म्हटलं. तुम्हाला रागी नाही आता मायावाला, पण तुमच्या भाऊजाईला सांगतो खरंच, फक्त आगा लावायची कामं म्हटलं. आगा लावल्याशिवाय दुसरे कोणते कामं नाही करत. ज्याच्या त्याच्या घरात आग लावत राहते. त्याची सुने केला म्हटलं माझ्या घरी. ललिता नाही होता माझ्या घरी. ह्या दोघीचं चांगलं पट्ट्या अवंतिकाचं ललिताचं, तर ते त्याच्या पोटात फुटते म्हटलं. त्याला सट्टे आली नाही पाहिजे, त्याला सट्टे आलीच नाही पाहिजे. हे तर कसंच पटलं नाही पाहिजे असं वाटते. बरं वहिनी जाऊ द्या आता. हां जाऊ द्या, मी काही राग नाही मानून घेऊ राहिली. हां मला समजलं आता तुम्ही कमी नाही सांगितलं, काय नाही सांगितलं. पण मी म्हणतो पोरगी कुठची आहे, कोणत्या गावची आहे पोरगी? खामगावची पोरगी शिकली सवरली आहे. एकुलती एकच पोरगी आहे. जास्त काही म्हणजे असे श्रीमंत काही आहे नाही, साधारण घरचे आहे आपले. आता हात मजूर असल्यावर काय त्याचं थोडी शिक्षित आहे, त्याच्या घरी एकटीच पोरगी आहे. तर मग पसंत होतं त्याईले सारं, तर आम्हाला पसंत पडलं. तर म्हटलं के बा म्हटलं उठकून पोरगी चांगली आहे म्हणते, तर चौकशी केली उलची पोरीची आम्ही, तर चांगलं सांगितलं. तर मग घेतलं मग टिक्के लावून. हो का बरं चांगलं आहे ना, मग चांगलं आहे. तर मग लग्न गिनाचं काय आहे, कधी आहे मग लग्नाची तारीख गिरी काढली का तुम्ही? नाही हो बाई, लग्नाची तारीखही काढायची अजून काहीच नाही ठरलं. एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो, पण पोरीच्या बापाची एक अट आहे.
पोरीच्या बापाची अट आहे का बा लग्न लहानच करतो म्हणते, 50-50 लोकांचं, जास्त काही मोठं लग्न करत नाही म्हणते. आमचं बा एकटीच पोरगी आहे आणि आमचं हातमजुरी आहे म्हणे, तर आम्ही लहानच लग्न करतो म्हणे. तर मी म्हटलं काही हरकत नाही बा, पोरगी चांगली असल्यावर काही हरकत आहे काय, लग्नाची मग्नाची काय, लहान केलं काय मोठं केलं काय. मी म्हटलं पोरगीच चांगली पाहिजे बा आम्हाला, बस म्हटलं. हां हां बरोबर आहे वहिनी, बरोबर आहे तुमचं, आता काहीच चुकलं नाही, बरोबर आहे. पोरगी चांगली असली तर मग काय आहे. बाकी बाई कसं चालू आहे घरचं, सगळं तब्येत पाणी चांगलं आहे. हो सारं चांगलं आहे, तब्येत पाणी सारं चांगलं आहे. आता तुमच्या घरचं कसं आहे. आमच्या घरी चांगलं आहे सारं. बरं तर मग काय आहे पा, रात्री तुमचे भाऊ तुम्हाला फोन करून आज अजून आणि सांगतेस मग बरोबर काय आहे आणि काय नाही. तर मग बोलून घ्या तुम्ही त्याच्यासोबत. राग नका मानून घेऊ बा तुम्ही, फक्त काय राग नका मानून घेऊ. नाही नाही राग गिग नाही मानून घेत, फक्त सांगत जा बा. मॅ म्हटलं बाई सांगितलं नाही म्हटलं, असं कसं बापा एकदम पर्क करून टाकलं म्हणून मला चांगलं नव्हतं वाटत. पा तुम्हाला फोन करून मी सारं लग्नाची तारीख गिरीक सारं सांगत 8 दिवसाच्या आधी यायचं लग्नाले, तर सांगून ठेवता तर टाईम काढजा फक्त यासाठी. हां हां ठीक आहे ना, ठीक आहे ठेवतो मग आता फोन, काय ठेवतो. कशी आगलाई बाई बापा ही, कायच करा ह्या बाईचं काही समजत नाही मला तर. ज्याच्या त्याच्या मीरा घरात आगलावत राहते. आता चांगलं चालू असलं तर बरं नाही दिसत पण.